नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि दुपारच्या 1च्या बातम्यांमध्ये सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने भेटीसाठी पाचारण केलं आहे। राज्याचे पोलीस महासंचालक हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। तसंच भीमा कोरेगाव प्रकरणी एनआयएच्या टीमने काल पुण्यामध्ये तपास केला होता, कागदपत्र मागितली होती आणि या संदर्भात काही महत्त्वपूर्ण माहिती घेण्यासाठी सुबोधकुमार जयस्वाल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याचं कळतं। कालच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संकेत दिले होते न्यूज 18 लोकमतशी बोलताना की या सगळ्या प्रकरणात वेळ पडली तर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतं। तपास एनआयएकडे सुपूर्द करण्याकरता राज्याचा विरोध आहे आणि याच संदर्भात माहिती घेण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना बोलावलं होतं। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, काय अधिक माहिती आहे? प्रफुल्ल, तुझा आवाज नीट पोहोचत नाहीये। आपण पुन्हा एकदा प्रफुल्लशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। आपण या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे एल्गार परिषदेच्या दरम्यानच्या प्रकरणाचा जो तपास आहे तो एनआयएकडे द्यायचा की नाही यावरून राज्य आणि केंद्रात वाद। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, कसं पाहिलं पाहिजे या सगळ्याकडे, कारण पोलीस महासंचालक गेलेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला? नक्कीच मिलिंद, थोड्याच वेळापूर्वी ही बैठक सुरू झाली होती आणि आता ही बैठक संपली आहे। कारण काल ज्या पद्धतीने एनआयएची टीम पुण्यात आली आणि पुण्यात त्यांनी भीमा कोरेगावच्या संदर्भात सर्व जी कागदपत्र आहेत त्या कागदपत्राची तपासणी केली आणि रात्री ही टीम पुण्यातून बाहेर पडली आणि आज मुख्यमंत्र्यांनी सुबोध जयस्वाल पोलीस महासंचालक आणि रश्मी शुक्ला या दोघांना बोलून घेतलं होतं आणि त्यांच्या संदर्भात एनआयएने एकूण केलेली चौकशी आणि या सर्व बाबतीमध्ये त्यांची विचारपूस केली आणि या संपूर्ण प्रकरणाविषयी माहिती देखील जाणून घेतली। ही बैठक संपली आहे आणि कुठेतरी एनआयएच्या तपासावरनं आज राजकारणाला एक नवी सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सुधीर मुनगंटीवार यांनी या ठिकाणी सांगितलं की एनआयएला जर तपास करू दिला नाही तर राज्य सरकार बरखास्त करू अशी भूमिका जी आहे ती सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी देखील सांगितलं की भीमा कोरेगावचा तपास जो आहे तो महाराष्ट्र पोलीसच करणार। एक राजकारणाला एक वादंग निर्माण होण्याला आता मोठी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। मिलिंद, याच्यात काल गृहमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की वेळ पडली तर आम्ही न्यायालयात जाऊ। कदाचित मुख्यमंत्री या संदर्भात काही चाचपणी करत असतील? नक्कीच, आपण जर पाहिलं तर भीमा कोरेगावच्या संदर्भातला विषय हा गृहमंत्र्यांनी देखील त्या दिवशी बोलून दाखवला की आम्ही यापूर्वीच्या सरकारने देखील स्पष्ट केलं होतं की पोलीस या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत आणि तो तपास सीबीआय किंवा एनआयएला देण्याची गरज नाही हे तत्कालीन सरकारने सांगितलं होतं। मग आता सरकार बदललं तर ही गरज का भासते असा सवाल जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील केला जातोय, काँग्रेसच्या वतीने देखील केला जातोय आणि मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात आता विधान जरी केलं नसलं तरी पोलीस महासंचालकांना बोलवण्याचं तेच कारण या ठिकाणी समजतंय की राज्याच्या पोलिसांकडे जर सर्व माहिती असेल तर एनआयएच्या तपासाची गरज आहे का हा देखील महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो मुख्यमंत्री उपस्थित करू शकतील। मिलिंद, प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।